15 सेकंड की ताली एक दवा गिराली. किती? 15 सेकंड की ताली एक दवा गिराली. प्रत्येक उद्योजकाने पहिले उठून असंच क्लॅपिंग केलं पाहिजे, कारण आपल्याला एनर्जीची गरज आहे आणि एनर्जी पुढे बाहेरून नाही मिळणार, आपल्यामध्येच असतं. ते तुम्ही आता सांगा, मी नाही सांगणार तुम्हाला, तो प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे. आणि आजचं जे सेशन आहे पूर्ण प्रॅक्टिकल असतं. आजचं जे सेशन आहे आपलं पूर्ण प्रॅक्टिकल असतं, पूर्ण प्रॅक्टिकल असतं. तर आपण जे प्रॅक्टिकल करतो आज काहीतरी वेगळं करायचं, थोडंसं काहीतरी वेगळं करायचं आहे. घरात तुम्ही जेवण करणार तर कुठेतरी असं ते काय असते दोन्ही वगैरे काय असेल, योगा मॅट दोन्ही वगैरे काय असेल त्यावर उभं राहायचं आणि उभं राहून असं पहिले इथे बघा, बाळ इथे पण हे बघा इथे काय करतो 1 2 3 4 नंतर दोन फिंगर 1 2 3 4 मग परत 3 फिंगर 1 2 3 4 नंतर 4 फिंगर 1 2 3 4 आणि आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बस लगेच थांबायचं. आणि शीतल मॅडम काय म्हणणार आहे का, ही पूर्ण एनर्जी आहे ना, ही पूर्ण तुम्ही स्वतः बघणार. मी बोलण्यापेक्षा जेव्हा तुम्ही करणार ना तुम्हाला माहीत पडेल. जेव्हा तुम्ही असं करणार ना तुम्हाला ते ऑटोमॅटिकली पूर्ण एनर्जी ना असं पूर्ण हातात जाताना दिसणार आणि हातात जाणार, पूर्ण शरीरामध्ये जाणार. पाण्यामध्ये तुम्ही असं एक दगड टाकल्यावरती काय होतं बघितलं, ते असं एक तरंग येतं ना, त्यामध्ये तरंग व्हायब्रेशन येतात. हा सुनीता मॅडम, ललिता मॅडम, पाण्यामध्ये आपण असं दगड टाकल्यावरती कसं ते तरंग निघतात, तसं तरंग तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये आताच माहित आहे. पूर्ण डोक्यामध्ये पण जाणार आणि पायाचं जे तळवा आहे तिथपर्यंत जाणार. तुम्हाला स्वतः ते अनुभव येणार. प्रत्येक उद्योजकांनी असंच सुरुवात केली पाहिजे. कारण आम्ही आज आहे तर तुम्ही नंतर तुम्हाला जेव्हा वाटतं की आज आपण एकदम असं डल झालंय तेव्हा करा. आणि कोणी पण करू शकतात. नाही आज आम्ही आजारी असेल तरी करा. नाही म्हणजे कसं आम्हाला डोकं दुखत आहे, आज ताप आलेला आहे, आज हे आमचा मिळतात असू द्या. आणि मी जे काय सांगणार आहे सर्व सायंटिफिकली सांगणार. मी स्वतः सायन्सचा विद्यार्थी. मी तुम्हाला असं काहीतरी सांगून जाऊ द्या त्याने काय समजतं, सुनीता मॅडमला काय समजतं, त्या अनिता मॅडमला काय समजतं, असं काय नाही. पूर्ण सायंटिफिकली मी बोलणार आहे. जे मी तुमच्याशी बोलणार सायंटिफिकली बोलणार, असं काय तुम्हाला बोलून जाणार नाही. चला सुरुवात करू आपण. थोडासा ऑइल घ्यायचा हातात, हलका असं म्हणजे ऑइल म्हणजे आपला हात थोडंसं ओलसर पाहिजे. त्या हाताने सुरुवात करायची सर्वांनी. सर तुम्ही लोक पण करा तर बरं होईल. सर तुम्हाला पण मी रिक्वेस्ट करतो करत असेल. बघा काय करायचं, एक 1 2 3 4 नंतर 2 फिंगर 1 2 3 4 नंतर 3 फिंगर 1 2 3 4 नंतर 4 फिंगर 1 2 3 4. आणि आता बघा आता जे होणार आहे, आता जे होणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 डोळे बंद करू. जे आता हातात जे आपल्याला व्हायब्रेशन येत आहे, जे एनर्जी आपल्या हातात येत आहे, फील करा. या एनर्जीला तुम्ही फील करा. ही एनर्जी आणि ही भावना हातात जे काय तुम्हाला असं वाटतंय, ते कंपन येत आहे हातात, ते कंपनला तुम्ही फील करा. हे हातात नाही येत आहे, पूर्ण शरीरामध्ये फील करत आहे. डोळे बंद असणार फील करा त्याला. आता डोळे उघडा. आता काय करायचं आहे बघा, मला बघा असं काम करा. मधला फिंगर आहे मधली फिंगर डोळ्यावरती आरामशीर ठेवायचं, दाबायचं नाही डोळ्यावरती ठेवायचं आहे. ही अनामिका जी आहे ना, अनामिका ते डोक्यावरती ठेवायचं आहे आणि अंगठाने आपला कान बंद करायचं आणि आतमध्ये अनहद नाद असतात, आतमध्ये आवाज असतात. आपल्या शरीरामध्ये एक हलकंसं साऊंड असतं, ते तुम्ही फक्त आहे. चालेल करणार. चला आता मधला फिंगर डोळ्यावरती, मग त्यानंतर दुसरं फिंगर जे आहे त्याचं वरती जे आहे ते डोक्यावरती आणि जे थंब आहे ठसाने कान बंद करायचा. बस.
आता या साईड, आता या साईड दुसरा बघ, आता ते कट कर, आता हे पहिला